याकूब याचा 5 अध्याय 20 वचन. जो कुणी एखाद्या पापी मनुष्याला त्याच्या चुकीच्या मार्गावरून परत फिरवतो, तो त्या मनुष्याचा जीव मरणापासून वाचवतो आणि त्याचे अनेक पाप झाकून टाकतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की जो कोणी एखाद्या पापी मनुष्याला त्याच्या चुकीच्या मार्गावरून परत फिरवतो. यस, आमेन. आपण जगिक जीवन जगत असताना पाहतो प्रियांनो की भरपूर असे लोक आहेत या जगामध्ये की ते काय चुकीचा मार्ग अवलंबतात, चुकीच्या मार्गाने जातात आणि चुकीचे कार्य त्यांच्या हातून कळत नकळत हे घडत असतात. तर परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगते की कोणीही असा व्यक्ती आहे की तो त्या पापी मनुष्याला त्याच्या चुकीच्या मार्गावरून परत फिरवतो, तो त्या मनुष्याचा जीव मरणापासून वाचवतो. यस, आमेन. जर आपण असं एखाद्याने जर अशा वाईट मार्गावर गेलेल्या व्यक्तीला जर आपण त्याचा मार्ग तिथून फिरवला, म्हणजेच काय, तर आपण त्याला परमेश्वराची सुवार्ता सांगण्याने त्याला देवामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तर त्या मनुष्याचा जीव काय मरणापासून वाचवतो. पहा, तर परमेश्वर काय म्हणत आहे, ते वचन काय म्हणत आहे आपल्याला की तो जो असा व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीचा जीव जो आहे तो त्याच्या मरणापासून वाचवला जाईल. कारण काय आहे, एका ठिकाणी वचन असंही सांगतं की पापाचं वेतन हे मरणच आहे. हो, मग पाप म्हणजे कुठलं आलं? दुष्कर्म, वाईट कर्म, है ना, जे परमेश्वराला अमान्य आहेत अशा सर्व गोष्टी, म्हणजेच परमेश्वराच्या दृष्टीने काय आहे ते सर्व पाप आहे आणि त्याचे अनेक पाप झाकून टाकतो. यस, आमेन. जेव्हा आपण असं करतो तर आपण त्याचे अनेक पाप हे झाकून टाकतो. म्हणजे काय की तो पश्चाताप करून तिथून त्याने मन जर फिरवलं तर परमेश्वराकडनं त्याला सर्व गोष्टीसाठी क्षमा याचना मिळते. म्हणूनच परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की आपण अशा लोकांपर्यंत परमेश्वराची सुवार्ता घेऊन जाणं महत्त्वाचं आहे प्रियांनो. कारण या जगामध्ये खूप असे लोक आहेत की जे वाईट मार्गावरती आहेत किंवा परमेश्वरापासून दूर आहेत, त्यांना परमेश्वराची ओळख नाही आहे. तर आपलं काम आहे की जसं आपण वाचवल्या गेलो तसेच इतरही लोक वाचवले जावे, म्हणून हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे प्रियांनो. कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. हो, परमेश्वराची ही इच्छा, आपण सुद्धा आपली इच्छा म्हणून आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच वागलं पाहिजे ना. तर आपण अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा महत्त्वाचं आहे प्रियांनो. म्हणूनच आपण काय करूया की आपल्यापर्यंत सुवार्ता मर्यादित न ठेवता आपण होईल तेवढं शक्य इतरांपर्यंत सुद्धा आपण परमेश्वराची सुवार्ता सांगूया. तर याच्याने काय होईल की त्यांचेसुद्धा जीव वाचवले जातील, त्यांच्या सर्व पापांची क्षमा होईल आणि तो त्याच्या जगिक जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराचा अनुग्रह कृपा त्याच्यावरती येईल आणि त्याचासुद्धा उद्धार होईल प्रियांनो. म्हणून आपण यासाठी सुद्धा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. या सुंदर दिवसासाठी परमेश्वरा तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो माझ्या परमेश्वरा, आम्हा सर्व बहीण भावांना तू सुरक्षित ठेवलंस त्याबद्दलही तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो दे बाप्पा, तुझं वचन सांगत आहे माझ्या राजा की जो कोणी एखाद्या पापी मनुष्याला त्याच्या मार्गावरून परत फिरवतो तर तो काय करतो की त्याचा जीव मरणापासून वाचवतो माझ्या राजा. हो परमेश्वर, आज आम्ही या जगामध्ये पाहतो परमेश्वरा, चहूबाजूला पाप वाढलेला आहे माझ्या राजा. हो दे बाप्पा, चहूबाजूला व्यभिचार वाढला आहे माझ्या राजा. वाईट दुष्कर्म, कूटनीती, ह्या सर्व गोष्टी इतक्या जगामध्ये फास्ट रीतीने पसरत आहेत माझ्या बाप्पा. हो माझ्या राजा, दुष्ट खूप धूर्त आहे, तो फार ॲक्टिव्ह आहे. धूर्त इतका आहे की तो एक क्षणसुद्धा त्याचा मिस करत नाही माझ्या राजा. हो दे बाप्पा, आपसातील प्रेम कमी होत आहे माझ्या राजा, प्रेम थंड होत आहे माझ्या परमेश्वरा. आणि तुझा मार्ग सोडून लोक काय आहे की भरकटत जाऊन चुकीच्या मार्गावरती ते फिरत आहेत माझ्या परमेश्वरा. हो माझ्या देवबापा, अशा असंख्य लोकांपर्यंत तू हे वचन पोहोचव माझ्या बाप्पा. त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या बाप्पा. ह्या वचनाद्वारे त्यांनासुद्धा तू आशीर्वादित करशील माझा विश्वास आहे माझ्या राजा. आणि जेव्हा आपण आपल्या पापांची कबुली तुझ्या पुढे करतो माझ्या राजा, तर तू आम्हाला त्या पापाची क्षमा देणारा तू महान असं सामर्थ्य आमचा पिता आहेस माझ्या बाप्पा.
त्या म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते बाप्पा. होय माझ्या राजा, आम्हालासुद्धा तू अशा माझ्या बहीण भावापर्यंत घेऊन जाण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. माझी जे कोणी यूट्यूबची फॅमिली आहे माझ्या परमेश्वरा, त्या सर्वांनासुद्धा तू सामर्थ्याने आशीर्वादाने भर परमेश्वरा. जर कोणी या फॅमिलीमध्ये असं चुकीच्या मार्गावर गेलेला असेल परमेश्वरा, तर नासरत येशूच्या नावामध्ये त्यांच्या आजपासून मार्ग बदलत आहेत म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण पापाचं वेतन हे फक्त मरण आहे माझ्या राजा. तसं तुझी इच्छा आहे परमेश्वरा की कोणाचाही नाश होऊ नये. हो माझ्या राजा, माझीसुद्धा तीच इच्छा आहे परमेश्वरा की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. तर आमचा तू उपयोग करून घे माझ्या राजा. अनेक जणांपर्यंत तुझी ही सुवार्ता पोहोचण्यास सहाय्यताने मदत कर माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्व बहीण भावांचं जीवन तुझ्या हाती सोपवून देते परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना धन्यतारणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एक अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना प्रेज द लॉर्ड. शालोम. जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.